साहेब आपलं शुभ नाव सांगावं. सर माझं नाव अभय अशोक किनोळकर, मी बुलढाण्याचा आहे. आम्ही इथं सूरज लोळगे सरांच्या कॉलेजला BMSला आहे, फर्स्ट इयर आमचं चालू आहे. आम्ही सर दिवसातून एक वेळ अवश्य भेट देतो इथं नानाच्या चहाला. आम्ही सर्व मित्रमंडळी म्हणजे 6 महिने झाले. आमचं सर्वात आवडतं ठिकाण पैठणमधलं कुठलं असेल तर ते म्हणजे नाना चहा. आम्ही दिवसातून एक वेळ येतो, चहा घेऊन जातो. संध्याकाळची वेळ असो, आज आमचं कॉलेज लवकर सुटलं त्यामुळे आम्ही लवकर आलो. चहाची क्वालिटी वाटते कशी? क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. चहाची क्वालिटी आणि क्वांटिटी म्हटलं पैठणमध्ये फक्त नानाच्या. नानांचा स्वभाव पण याच्यामागे, या चहाची जी चव आहे त्याच्यामागे नानांचा स्वभावांचा पण खूप मोठा हात आहे. नानांचं जे प्रेम आहे ते चहामध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये ते आपल्याला दिसून येतं. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. थँक्यू. आपलं नाव काय साहेब? संतोष खेडकर. खेडकर साहेब, आपण पैठणचं प्रसिद्ध असलेलं नाना चहा या दालनात बसलेलो आहोत. आपण चहा घेताय, नेहमी येथे चहा घेताय, कसं वाटतो इथला चहा? चहा खूप एक नंबर आहे आणि ऑनलाईन ऑर्डर सुद्धा ते घेतात व्यवस्थित. सगळं चहा एकदम एक नंबर आहे पैठणमध्ये. आणि म्हणजे तुम्हाला लोकांना, नागरिकांना काय आवाहन करू शकतो? आवर्जून इथं नाना चहाला येऊन चहा घ्यावा, त्यांनी एकदा टेस्ट करावी. ऑनलाईन सुद्धा सर्व्हिस त्यांची व्यवस्थित आहे. सगळं फोनवर चहा वगैरे पोच करतात. चहाची क्वालिटी पण एक नंबर आहे. आपलं नाव काय हो? माझं नाव उमेश जोशी. जोशी साहेब, आपण नाना चहामध्ये बसलोय आणि पैठणची ही प्रसिद्ध असलेली नाना चहाबद्दल आपली काय प्रतिक्रिया? ही चहा खूप छान आहे, याची टेस्ट पण खूप चांगली आहे. आणि कुठे जरी आपण असोल तिथून जर त्यांना कॉल केला तर तत्पर म्हणजे 5 ते 7 मिनटामध्ये चहा तिथं लगेच आणून देतात ते. आणि दिवसभरात असं एकदा तर 1-2 वेळेस असं होतंच की ते येऊन चहा घेण्याची इच्छा होते. आणि चहा खरंच खूप आणि खूप उत्कृष्ट आहे आणि खूप छान आहे. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पैठण शहरातील सुप्रसिद्ध आणि प्रथम क्रमांकाचा चहाचं दुकान असलेले नाना चहाचे मालक रमेश गोरे आपल्यासोबत आहे. गोरे साहेब, आपण किती वर्षापासून नाना चहाचं दालन दुकान चालवत आहे? ह्या पैठणमध्ये आपण 5 वर्ष आपल्याला पूर्ण होऊन 6व्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे. 6 वर्ष झाले. मुद्दा असा की नाना चहा म्हटलं की सर्व लोकांना आपलं दुकान परिचित आहे. आणि नाना चहाचा जो क्वालिटी आहे, जी चहाची क्वालिटी आहे त्याच्याबद्दल लोकांकडून, नागरिकांकडून याचं कौतुक केलं जातं आहे. ते चहाच्या क्वालिटीबद्दल आपण काय म्हणाल? क्वालिटी टिकवायची असली तर आपल्याला एक तर दूध व्यवस्थित वापरावं लागणार आहे. आणि आपण फ्रँचायसीचा जे मटेरियल दिलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण चहा व्यवस्थित त्यांच्या मेजरमेंटप्रमाणे आपण तयार करून लोकांना देतो. आणि सेवा पण देतो. लवकर चहा ऑर्डर वगैरे असले तर आपण ते लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आपण ऑनलाईन जी सेवा पुरवता तर ते कशी पुरवता? आपण मोटरसायकलवर आमचे सहकारी आहेत ते पुरवतात. बरं. आणि एकंदरीत असं की अत्यंत अल्पावधीमध्ये आपण आपली चहा आणि आपलं दालन हे सुप्रसिद्ध झालं आहे, याबद्दल तुम्हाला थोडक्यात शेवटचं काय म्हणायचं आहे? आपण क्वालिटीला पहिला रेफरन्स दिलेला आहे. त्याच्यामुळं स्वच्छता, ग्लास वगैरे व्यवस्थित धुणं किंवा ग्राहकाला आल्यानंतर पाणी जारचं देणं, ह्या सगळ्या गोष्टी तंतोतंत आपण काळजीपूर्वक ठेवून हे केल्यामुळं आपल्याला लवकर ग्राहकाचे सहकार्य मिळालेलं आहे. आणि त्यामुळेच आपल्याला अल्पावधीत यश मिळालं. आपले संभाजीनगर समाचारच्या वतीने आम्ही पुनश्च एकदा आपलं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि आपण भविष्यात अशीच भरभराट आपल्याला मिळो अशी नाथचरी प्रार्थना करतो. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.